नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय धर्माळे. ग्रोवेरो कंपनीला मी गेल्या 7-8 महिन्यापासून कार्यरत आहे. मी TVM म्हणून चंद्रपूर जिल्हा बघतो. त्यामध्ये आज आपण आपल्या शेतकरी जे आहे निलेश दादा पर्वते, वडसा येथील शेतकरी आहे, चोपा गाव म्हणून आहे. त्यांना आम्ही क्रॅटोसचा गेल्या 5-6 दिवसा अगोदर डेमो दिला होता. त्याच्याबद्दल आपण आता त्यांचे टेस्टिमोनियल घ्यायला आलेलो आहे. त्यांच्याबद्दल त्यांचे जे रिझल्ट आले त्यांना, त्याबद्दल ते त्यांना आपलं थोडंफार माहिती सविस्तर माहिती सांगतील. तर त्यांचे आपण मत जाणून घेऊया. नमस्कार दादा, पहिलं आपलं नाव सांगा. मी निलेश्वर शामराव पर्वते, मुक्काम चौक, वडसा तालुका, देसाईगंज, जिल्हा गडचिरोली. दिनांक 4 तारखेला 4/7 ह्या ज्या कंपनीचा डेमो होता, हा डेमो आमच्या एका प्लॉटामध्ये टाकलो. एकाच प्लॉटामध्ये 2 परे टाकलेले होते. एका पळ्याला टाकलेला होता. तर 6 दिवसामध्ये एवढा फरक दोन्ही पळ्यामध्ये आला की ज्या ठिकाणी आपण या कंपनीचा जो क्रॅटोस कंपनीचा जे प्रोडक्ट टाकलेला होता, तर त्याचा रिझल्ट आणि या आपल्या साध्या ह्याचा रिझल्ट बहुत सारी तफावत आहे त्याच्यामध्ये. 6 दिवसामध्ये रोपांची संख्या तुम्हाला मी दाखवत आहे. मुळांची संख्या हा ज्या ठिकाणी टाकलेला नाही आहे हा आहे, आणि ज्या ठिकाणी मी यांच्या कंपनीचा जो प्रोडक्ट टाकलेला आहे हा बुंदा आहे. तर याच्यामध्ये 6 दिवसामध्ये एवढी तफावत पडली की जवळपास यांच्या मुळांची संख्या आणि ह्या मुळांची संख्या. त्याच्यामुळे यांनी ज्या कंपनीचा जो प्रोडक्ट टाकलेला आहे खूप सुंदर प्रोडक्ट आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी हे तुम्ही फर्टिगेशन पण घेतलाय वाटते ना? इथं आम्ही खताचा वापर केलेला आहे ह्या प्लॉटला, ह्यावाल्या प्लॉटला, आणि या प्लॉटला खताचा वापर केलेला नाही. आता याला 15 किलो खत टाकलेलं आहे. आणि वापरलं 2दा काय काय टाकलं? याच्यामध्ये गोळी खत टाकलेला आहे 10 किलो आणि 5 किलो युरिया. तरी पण त्याची ग्रोथ एवढीच झालेली आहे. आणि इथं बगर खत टाकताना या झाडाची ग्रोथ एवढी वाढलेली आहे. ते 6 दिवसाच्या अंतरामध्ये, 6 दिवस झाले फक्त टाकून झाल्याच्यानंतर 6 दिवसामध्ये हा झाड फक्त 12 दिवसाचा आहे. बरं, ऑलरेडी 28 तारखेला टाकलेलं होतं, 28 एप्रिल म्हणजे 27, 28ला. तर 12 दिवसामध्ये झाडाची एवढी ग्रोथ झाली. 12 किंवा 14 दिवस झाले आता. तर 14 दिवसामध्ये पुरा रोगणीचा आला. फंगस आणि नाही सर, मेन गोष्ट मुळांची संख्या वाढवली त्या प्रोडक्टनं तुमच्या. त्याच्यामुळे झाडाचा रोपटा एवढा बनला आणि झाडाचा बुंदा पण. आणि दुसरं एक त्याच्यात डिफरन्स दिसत आहे ना. हा यांच्या मुळांची संख्या पहा यांच्याकडे, आणि ऑलरेडी याला 15 किलो खत टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही जाणून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो की याला खत देऊनही जर त्यांची ग्रोथ प्रॉपर झालेली नाही. आणि आपण यांना क्रॅटोसचा जो डेमो दिला होता त्याच्यामध्ये यांना एकदम भरपूरशी एकदम डायव्हर्सिटी बघायला मिळाली. एक वाढ चांगली झाली आहे, मुळांची संख्या वाढलेली आहे. रोग, त्यांचं म्हणणं आहे की रोगांच्या पण याच्यात कमी हे दिसत आहे. आणि तुम्ही बघू शकता की परा एकदम लवकर डेव्हलप झालेला आहे. म्हणजे तुमच्या ट्रान्सप्लांटिंगसाठी आपला प्लॉट आज रेडी आहे. म्हणजे 12 दिवसात आपला प्लॉट रेडी झाला. म्हणजे जसे 21 दिवसाच्या अगोदर ट्रान्सप्लांटिंग झाली पाहिजे म्हणते कोणत्या आपल्या पर्याची, तर ते त्याच्या आपला रोप आजच्या तारखेतच 14 दिवसातच रेडी झाले. आणि इथे अजूनही त्यांना जवळपास किती दिवस लागेल आता या प्लॉटला? 8 ते 10 दिवस लागणार. म्हणजे 10 दिवसाचं ड्युरेशन तुमचा कव्हर झालं का? आणि तुमचा एक टाइम वाचलेला आहे. आणि तरी सर्व शेतकऱ्यांनी नाही का हा वापरायला पाहिजे, रोवणीच्या नंतरही, रोवणी झाल्याच्या नंतरही. कारण की जसं आम्ही खत टाकतो ना, खतं आपल्याकडे ॲक्टिव्ह होत नाहीत, शेत्या निमुळत्या चालल्या. त्याच्यामुळे हा टाकल्याच्या नंतर खताच्या, जसं तुम्ही 2 बॅग टाकत आणि एका बॅग खत टाकून जर का याला वापरत असाल तरी तुमच्या खताच्या 2 बॅगचा रिझल्ट आहे. तुमची खताची एक रिक्वायरमेंट कमी होऊन जाईल. जे पैसे तुम्ही याच्यात तुम्ही हे करू शकता. बरोबर. तरी धन्यवाद काका. धन्यवाद.